श्रीराम समर्थ श्रीराम भाग 62. 13व्या अध्यायातल्या 20 गुणांचा विचार चाललेला आहे. आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला 11 गुण सांगितलेले आपण पाहिले. आता 12वा गुण, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे त्या गुणाचं नाव. नावच एवढं मोठं आहे तर त्यामागचा विचार सुद्धा केवढा मोठा असेल. आधी जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे काय आहे ते पाहू. माणसाला जन्मापासूनच दुःख आहे. जन्माला येण्यापूर्वी आईच्या गर्भात जेव्हा तो उकडला जातो, बंद पिशवीत फिरत असतो, तेव्हाचं वर्णन आपण दासबोधामध्ये नेमकेपणाने पाहू शकतो. अतिशय विस्तृत आणि लहान सहान तपशिलांसह चपखल वर्णन केले समर्थांनी दासबोधामध्ये. काय म्हणतात समर्थ? त्वचे विण गर्भ खोळे तव मातेसी होती डोहाळे, कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे. बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे, रस उपाय वंकनाळे होत असे. विष्ठा मूत्र वांती पीत नाकी तोंडी निघती जंत, तेणे निर्भुजले चित्त अतिशयेसी. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकविन पुन्हा न येथे. असे अनेक ओव्यांमध्ये स्पष्ट वर्णन समर्थ करतात. पुढे काय? पुढे मला सोडव असा तो आकांत करतो गर्भ, आणि गर्भातून बाहेर येतो, मोठा होतो, आणि मग आहेच प्रदूषणामुळे आताच्या किंवा कोणत्याही कारणांमुळे शरीराचे मनाचे रोग, वेगवेगळे रोग होतातच. मग त्या झाल्या व्याधी. त्या व्याधींमध्येही दुःख. त्याचं काही आता विश्लेषण इथे नको, कारण व्याधी किती भयंकर असतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळेच तर हॉस्पिटल सगळे तुडुंब भरलेले आपण बघतोच आहोत. आणि मग त्यातूनही बचावला तो तर होतो वृद्ध. कित्येक वेळा वृद्ध होण्याची संधीच मिळत नाही अनेकांना. त्याआधीच सर्व खेळ संपलेला असतो. मग वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोण वेळे, असेही समर्थ सांगून जातात. म्हणजे जे जे आयुष्यभर कर्म केलं तर आता जरा दशेमध्ये वृद्धापकाळी रोगांच्या रूपाने ते समोर येतं. आता बाबा तू कधी करणार रे भगवत प्राप्ती. इथे अनेक व्याधी निर्माण झाल्या, शारीरिक मानसिक अस्वस्थता निर्माण झाली, आणि आता यातनेसह मृत्यूही आला. मग अशा प्रकारे गीतेत काय म्हणतायत? जन्मात दुःख आहे, जरेत दुःख आहे, व्याधीत दुःख आहे, आणि मृत्यू समयी सुद्धा दुःख आहे. अशा शरीरातल्या अनेक नाड्या फाटत जातात. त्या दुःखाचं वर्णन खूप झालेलं आहे. ते दुःख कसं असतं, ते किती यातनामय असतं, हे सर्व वर्णन तिथे आलेलं आहे. मग जर अशी दुःख आहेत तर त्या शरीरामध्ये आपण किती आसक्त व्हावं, याचा कधीतरी समजून उमजून विचार व्हावा, हे इथे सांगणं आहे. दुःखाने हतबलता नको, उद्वेग नको, पण या सर्व प्रवासामध्ये दुःख हा अनिवार्य घटक आहेच. कारण हे दुःखालयच आहे ना, या पृथ्वीला दुःखालयच म्हटलं गेलंय. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये अत्यंत लिप्तता नको. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये दोष दिसतात ना, तेव्हा त्यातलं प्रेम आपोआपच कमी होत जातं. जन्मात हे दोष आहेत असं जर कळलं तर पुन्हा जन्मच येऊ नये असे प्रयत्न नकोत का करायला. अगदी तोच भाग इथे मांडलेला आहे. जरेत दुःख आहे, व्याधीत दुःख आहे, मृत्यूत दुःख आहे, असे दोष पाहायला जेव्हा आपण शिकू तेव्हा त्या त्या भोगांविषयीचं प्रेम आपसुकच कमी होईल किंवा नष्ट होईल. असा हा सर्व इथे विषय आहे, आणि तो समजावून घेण्याचा चिंतनाचा विषय आहे. एकाच दिवशी हे कळणार नाही, पण वारंवार त्याची पुनरावृत्ती व्हायला हवी. त्यातलं दोष दर्शन समजून घेतलं पाहिजे. जसं एका चांदीच्या वाटीमध्ये कोणी आपल्याला खीर दिली, सुंदर पायस दिलं, वाटी चांदीची, त्यात घट्ट अशी खीर, आणि मग त्याच्यावर काय टाकलं? काजू, बदाम, पिस्ते, अतिशय सुंदर चवदार खीर, वेलचीची पूड,
आणि आता बस खाणारच. तेवढ्यात एक माशी त्यात पडली आणि त्यात ती मेली. तर ती खीर कितीही छान असली तरी जशी ती आपल्या घशाखाली उतरत नाही, कारण खिरीत झालेलं दोषदर्शन. या माशीमुळे आपल्याला ती खीर सुद्धा नकोशी वाटते. तसंच या जन्मामध्ये दोष आहे, मृत्यूमध्ये दोष, जरेत आणि व्याधीत दोष. म्हणून त्याविषयी आसक्ती नसण्यातच आपलं हित आहे, हे इथे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.